मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आहे माझ्या इव्हनिंग टू नाईटपर्यंतची रुटीन. कारण मॉर्निंगची रुटीन जी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केली होती त्याच्यावर खूप चांगले कमेंटसुद्धा आले आणि चांगले व्ह्यूजसुद्धा आले. कारण की खूप दिवसांनी असं काही व्ह्यूज बघितले की बरं वाटतं. तर म्हटलं चला आज आपण अशाच पद्धतीचा एक दुसरा व्हिडिओ पण शेअर करून बघूया. तर आज माझी इव्हनिंग सुरू झालेली आहे. आता सगळ्यात आधी आपलं किचनच असतं. सगळी सुरुवात म्हणा एंड म्हणा आपल्या किचनपासूनच असतो आणि प्रत्येक लेडीजचा आवडता विषय आहे. तर माझा तरी खूप प्रिय आहे. तर संध्याकाळचे आता 4-4:30 वाजलेले होते आणि इथे मी चहा ठेवते. तर चहा तर ठेवतेच आहे, पण त्याचबरोबर आपली काही भांडी वगैरे असतात तीसुद्धा व्यवस्थित नीट पुसून घासून घेतलेली असतात, ती पुसून घेते. तर इथे मी आता चहा तर ठेवलेला आहे. त्यानंतर मी ते वेलची पूड करून ठेवलेली आहे. वेलची पूड आणि सुंठपूड मिक्स करून ठेवलेली आहे. तर ती चहामध्ये ॲड करते किंवा तुम्ही आपला मस्त असा चहाचा मसालासुद्धा तुम्ही छान बनवू शकता. तर तोही तुम्ही बनवून घेऊ शकता. त्याचप्रमाणे चहा ठेवल्यानंतर फक्त आपण चहाच ठेवू किंवा चहाकडे बघत उभं राहू असं होतच नाही. कुठल्याच लेडीजचं होत नाही. त्यासोबत आपली जी काही कामं असतात ना तीही आपण करत असतो. तर इथे माझी काही भांडी वगैरे लावून घ्यायची होती, ती दुपारची तीसुद्धा लावून घेते. भांडी लावतानाचा एक नियम सध्या मी पाळते. म्हणजे असं होतं की आपल्या हातात जे भांडे येतं आपण ते खोलत जातो, ठेवत जातो, खोलत जातो, ठेवत जातो. पण तसं न करता जर तुम्ही एका रॅकमधली भांडी एका साईडला ठेवली आणि एका रॅकमधली एका साईडला म्हणजे वरच्या वरच ठेवली आणि फक्त एकदा तो ड्रॉवर ओपन करायचा आणि सगळी भांडी त्यामध्ये ठेवून द्यायची. म्हणजे तुमचा वेळ वाचतो आणि तुमचं कामही लवकर होतं. फक्त एवढं आहे की सॉर्ट करून ठेवायचे आहेत भांडी वरच्यावर आणि पटकन तुमचं काम होऊन जातं. तर अशा पद्धतीने मी करते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमचं काम लवकर होईल असं तुम्हाला वाटेल. कारण की भांडी लावणं ते कसं बोरिंग काम असतं असं मला वाटतं. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे आता ओवा. आता ओवा मला भाजून घ्यायचा होता कारण की जे काही आपण किराणा आणलेला असतो त्याचं थोडं आपलं संपत असतं आणि आपण त्या हिशोबाने ते सगळं भरत असतो. तर इथे माझंही जिरं मोहरीचे डबे रिकामे झालेले होते. ते व्यवस्थित घासून मग आपल्या त्यामध्ये परत सगळं फिल करायचं असतं. त्याने ओवा मी आता भाजून घेतलेला आहे कारण की मला सोपसुद्धा हे करायची होती, भरून घ्यायची होती. तर बघा म्हटल्याप्रमाणे तिथे चहा होतो आहे आणि आपण इथे छोट्या गोष्टी जर करत राहिलो तर आपलं नीटनेटकं राहतं किचन नेहमीच. तर आता मला इथे एक काहीतरी काढायचं होतं तर तो कप्पा मी लगेच साफ करून घेतला जेणेकरून आता तो एकदम नीटनेटका राहील. अशाच पद्धतीने किचनचे काम आपण जेव्हा करतो ना तेव्हा जास्त काही बर्डनच येत नाही आपल्यावर कुठल्या कामांचं. त्यामुळे ते पटकन होऊन जातं आणि मग येतो तो आपला स्वतःचा छान असा मी टाईम. असं शांतता हवी आहे. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण खातो ना तेव्हा खरंच शांतता हवी असते आणि आज माझ्याकडे आहे चहा आणि खाखरा. हे कॉम्बिनेशनही खूप चांगलं लागतं. तुमच्यापैकी हे कॉम्बिनेशन कोण खातं मला नक्की सांगा. तर आमच्या घरी तरी आवडतं हे आम्हाला. तर मी इथे चहा खाखरा घेतलेला होता आणि मी एक पिक्चर बघायला सुरुवात केली होती आणि तो पिक्चर होता सुखी. तर सुखी हा पिक्चर बघायला जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा सेम म्हणजे प्रत्येक स्त्रीची जी स्टोरी असते ना तसंच काहीसा होतं तो पिक्चर. अजून माझा कंप्लीट झालेला नाही आहे. माझा अर्ध्यापर्यंत आलेला आहे, अजून बाकी आहे. तर आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करतच या गोष्टी करत असतो. जर मी कंटिन्यू 2-2.5 तास 3 तास तिथे बसली असते तर माझी कामं राहिली असती. त्यामुळे बघा पिक्चर सुरू आहे आणि माझं लक्ष अर्ध इकडे अर्ध तिकडे अशाच पद्धतीने मी काम करते आणि शांतता असते. त्यामुळे जरा आपण त्या पिक्चरकडे पण कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि आपल्या कामांकडे सुद्धा. तर हेच जर मुलं असली तर आपल्याला जमत नाही कारण की त्यांचा आरडाओरडा थोडासा वेगळा असतो. तर त्या पिक्चरचं सुखी हा शिल्पा शेट्टीचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता मी जे काम करते त्यामध्ये त्याच्या मिस्टरांनी असं म्हटलं होतं की तुला दिवसभर कामच काय असतं, तू फक्त बसून तर असते, तुला कुठला ब्रेक हवा आहे, असं त्या दोघांचं कन्व्हर्सेशन सुरू होतं आणि माझं इथे काम करणं सुरू होतं. त्यानंतर तिने जे काही केलेलं आहे पिक्चरमध्ये ते तुम्ही नक्की एकदा बघा, तुम्हालाही आवडेल. प्रत्येक स्त्रीला आवडेल असा तो पिक्चर आहे मला असं वाटतं. मग तिने ना त्या सुखी पिक्चरमधलं एक छोटंसं इन्सिडेंट सांगते फक्त की तिला असं मिस्टरांनी म्हटलं आणि जस्ट दुसऱ्या दिवशी ती आपल्या मैत्रिणींसोबत त्यांचा ऑलरेडी एक प्लॅन होत होता आणि मैत्रिणींसोबत मग ती निघून गेली आणि मग तिने पुढे काय केलं हे तुम्हीच बघा. मी पिक्चरची स्टोरी इथे सांगू शकतच नाही. तर अशी ती स्टोरी होती आणि खूप रिलेटेबल होता तो पिक्चर. तर नक्की एकदा बघावा. आणि असा पिक्चर अर्धाच सोडून मग मी माझ्या परत किचनकडे आलेले होते. झाडझूड झाली होती आणि संध्याकाळी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे की कापूर लावणं. कापूर आणि लवंग त्यामध्ये टाका आणि दारं खिडक्या बंद करून घ्यायच्या जेणेकरून मच्छरांचा अभाव कमी होतो. तर हे तरी आता मी तरी रोज करत असते त्यासाठी. तर इथे माझा ओवा छान भाजून झालेला होता. त्यानंतर इथे भाजलेली सोप आणि धान्या डाळ असते ना तीसुद्धा ॲड केलेली होती. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या आता या हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये ना त्यामध्ये जर तुम्ही
तीळ जरी टाकले तरी चालतं, पण माझ्या इथे मुलांना तीळ तेवढंसे आवडत नाही यामध्ये, त्यामुळे मी टाकलेले नाही आहे. पण आमच्या इथे जवस, तीळ आणि ओवा हे कॉम्बिनेशन एक वेगळ्या पद्धतीने खाल्लं जातं, त्यामुळे तो तीळचा भाग तिकडे निघून जातो. तर अशा पद्धतीने माझ्या सोपेचा डब्बा चांगला तयार झालेला होता. आणि हा एक पदार्थ आपल्या घरांमध्ये दिवाळी असो नसो किंवा कुठे जायचं असेल आणि काहीतरी आपल्यासोबत मंचिंग जर हवं असेल तर आपल्या मोस्टली महाराष्ट्रीयन घरांमध्ये आपल्याकडे हा चिवडा बनवलाच जातो. आता हा माझ्या घरी माझ्या वेगळ्या पद्धतीने बनवला जातो, तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बनवला जात असेल, पण चिवडा हा मस्ट आहे. तर तुम्हाला मी सांगितले नाही की मी 1-2 दिवसामध्ये बाहेर जाणारच आहे, त्यामुळे मला हा सगळा पदार्थ बनवायचा होता. आणि तसंही नाही गेलो तरी आपल्या घरी एक जो खाऊचा डब्बा असतो त्यामध्ये चिवडा, शंकरपाळे, चकल्या ह्या सगळे पदार्थ आपल्या घरी टर्न बाय टर्न बनवले जातात. माझ्या घरी तरी चिवडा हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, बाकी इतर पदार्थ मी बनवत नाही. तर माझ्या इथे मी चिवडा कशा पद्धतीने बनवते, तर मी इथे कुरमुरे आहे ते चांगले तेल आणि जिऱ्यावर चांगले भाजून घेतलेले होते. त्यानंतर मक्याचे पोहे आहेत ते सुद्धा तळून घेतले आणि आज त्यामध्ये मी ॲड करणार आहे, कारण की खूप थोडंसं क्वांटिटीमध्ये होतं त्यासाठी. ते इथे नायलॉन साबुदाणा जो आहे तो मी त्यामध्ये थोडासा ॲड करणार आहे. आणि थोडासा मी उपवासाचा जो चिवडा असतो तोही बनवून घेणार आहे. पण उपवासाचा चिवडा म्हणजे उपवासालाच व्यक्ती खाईल, म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवेन असं काही नाही. याच तेलामध्ये मी बनवलं आहे, माझ्या इथे आवडतो त्यासाठी. तर इथे आता व्यवस्थित फोडणी करून घेतलेली आहे. हे सगळं साहित्य आपल्याला एका कुरमुऱ्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे फोडणीमध्ये राई जिरे टाकलेलं आहे, मिरची टाकलेलं आहे थोडंसं, आणि गॅस बंद करून लाल तिखटसुद्धा टाकलेलं होतं. त्यानंतर शेंगदाणे, डाळवा व्यवस्थित चांगलं भाजून घेतलेलं होतं, तेलावर तळून घेतलेले होते. तर हा बघा, ही एक ते फोडणी टाकलेली आहे मी. आणि तुम्हाला जो साईडला दिसतोय त्यामध्ये मग मी वेफर तळून घेतलेले होते, नायलॉन साबुदाणा आणि शेंगदाणे हे 3 पदार्थ. आणि आता हा आपला चांगला मस्त असा चिवडा तयार होणार आहे. यामध्ये तुम्ही जे काही तुम्हाला वाटतं ते टाकू शकता. बुंदी टाकू शकता, त्यानंतर फरसाण तर असतंच, त्यानंतर छोटे छोटे बारीक मसुराची डाळ असते तीसुद्धा. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण या चवीला एवढ्या चांगल्या लागतात. या सगळ्यांचं जेव्हा मिश्रण एकत्र येतं तेव्हा उत्तम लागतं. तर इथे मी आता थोडासा 1 चम्मच टाकलेला आहे चाट मसाला, मीठ टाकलेलं आहे. मीठ, चाट मसाला टाकल्यावर थोडं चवीपुरतं टाका, कारण त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं. आणि इथे टाकलेली आहे साखर, थोडीशी चव आंबट गोड तिखट अशा पद्धतीची. तर हा आपला मस्त असा चिवडा तयार झालेला होता माझा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये शक्यतो जमत असेल ना तर पिठी साखर टाका, नाहीतर जेव्हा आपण तेलाची फोडणी करतो आणि शेवटी जेव्हा गॅस बंद करतो तेव्हा त्यामध्ये साखर टाकायची, जेणेकरून ती वितळायला लवकर मदत होते. ते मी राहिलं माझ्याकडनं म्हणून मी तुम्हाला सांगते. तर इथे मी परत एकदा चाट मसाला, मीठ आणि साखर हे एका चम्मचमध्ये मिक्स करून घेतलेलं होतं. आणि आता हे मी याच्यामध्ये वेफर वगैरे तळलेले होते ते मला बारीक करून घ्यायचे होते, कारण एवढे मोठे मोठे आपण ठेवू शकत नाही, आपल्याला चिवडा बनवायचा आहे. आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तो मसाला त्यामध्ये टाकायचा आहे. तर आपला हा उपवासाचा चिवडा आणि हा नॉर्मल चिवडा आमच्या इथे तयार झालेला आहे. म्हणजे हा एक पदार्थ रेडी असेल ना, ते यामध्ये कांदा टमाटर सगळं टाकून मस्त अशी भेळ तयार होते आणि ती खायला जास्त मजा येते. तर अशा पद्धतीने झालेलं आहे माझं काम. त्यानंतर जेव्हा तुम्ही कधीही डब्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी भराल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच असेल, तरी पण मी एक आठवण म्हणून सांगते की जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी भरतो तर थोड्याशा ओपन ठेवायच्या आहे. त्याच्यातली जी काही गरमी असते ती बाहेर निघाली पाहिजे, उष्णता. त्यानंतर तो व्यवस्थित थंडा झाला पाहिजे आणि इतपत थंडा करा की आपण त्याला भरू शकू. एकदम जर जास्त वेळ तुम्ही ठेवलं तर तो परत त्याचे आपले जे कुरमुरे आहेत ते चांबट होईल. त्यामुळे मग ह्या थोडंसं एक लक्ष देणं महत्त्वाचं आहे की आपण कुठल्या पॉईंटला आपण तो चिवडा भरला पाहिजे डब्यामध्ये. तर इथे मी व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेतो. त्यामध्ये आता मी हे टाकलं होतं आलू भुजिया. हे सगळं थंड होतं आहे तोपर्यंत आपल्याला स्वयंपाकाची सुद्धा तयारी करून घ्यायची असते. आणि हे सगळं करत असताना माझ्या डोक्यामध्ये फिरत होतं की मी स्वयंपाक काय करावा आज. तर इथे मी आता कोथिंबीर, मेथी जी आहे ती धुवून ठेवलेली आहे, कारण की आता मेथीचा सीझन आहे म्हटलं रोज कोशिंबीर होते कच्च्या मेथीची. आणि म्हणतात ना की मेथी ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. तर आपण सुकी मेथी जी आहे ती फोडणीमध्ये टाकतो किंवा आपल्या फर्मेंटेशनसाठी टाकतो. पण आत्ताच्या सीझनमध्ये जी मेथी आलेली आहे खूप चांगली आहे. तर नक्की कोशिंबीर म्हणून खा, भाजी म्हणून खा. खूप जणं कोशिंबीर म्हणून खात नाही, आमच्या इथे याला घोळाना असं म्हटलं जातं. कच्ची मेथी, त्याच्यामध्ये कांदा टमाटर तुम्हाला योग्य जे वाटेल ते, इवन फ्लावरसुद्धा कच्चाच आणि पत्तागोबीसुद्धा कच्ची, असं करून एक मस्त सॅलड बनवलं जातं कोशिंबीर. तर ती खाल्ल्या जाते आणि आमच्या घरी अशा पद्धतीने सॅलड बनतं तर खाल्ल्या जाते. खूप जणांचं म्हणणं असतं की अरे मेथी कडू लागू शकते, तर नाही, आत्ताची मेथी जी आहे या सीझनमधली तर ती खरंच चवीला चांगली लागते.
शकता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थित तो म्हणजे जितपत हवा तितका थंड झालेला होता. त्यानंतर आपण जे शेवटचा सगळा गाळ राहतो ना, मग तो वरच्यावर राहतो. त्यामुळे परत एकदा मिक्स करून घेतला आणि बस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून ठेवला, जेणेकरून तो चांबट होणार नाही लवकर. आणि माझा हा चिवडा आहे तो रेडी झालेला होता आणि स्वयंपाकाची तयारीसुद्धा झालेली होती. सगळं स्वच्छ करून कापकूप करून ठेवलेलं होतं. त्यानंतर येतो हा महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे मुलांसोबत त्यांचा अभ्यास घेणं. त्यानंतर इथे मिस्टर बसलेले होते, तर त्यांच्यासोबतही थोड्या गप्पा गोष्टी होतच होत्या. आणि मग अभ्यास तर इथे जवळजवळ माझा अर्धा ते 1 तास गेलेला होता आज, कारण की गार्गीला अभ्यास खूप जास्त होता आज. आणि मुलांसोबत बसलं की मुलं थोड्या आवडीने करतात. जर नाही बसलं तर मग त्यांची हँडरायटिंग इकडे तिकडे निघून जाते. ते कुठे काय लिहित आहेत त्यांना कळत नाही. बाकी म्हणून त्यांच्यासोबत बसणं आवश्यक असतं. मुलांना येत सगळंच असतं, पण त्यांचा पण आग्रह असतो की मम्मी पप्पांनी आपल्यासोबत बसावं. तर त्यामुळे मुलांना तेवढासा वेळ देणं आवश्यक आहे आणि त्यातल्या काही क्वेरी जी असतात त्या आपण त्यांना योग्य रीतीने सांगू शकतो, समजावू शकतो. तर असंही होऊ शकतं. आणि मग मीला शिकवता मी माझी कोशिंबीर जी आहे ती साईडला कापून घेतलेली होती. ती क्लिप शूट करायचीच राहिली आणि म्हणजे जी कोशिंबीर तरी कापून झालेली होती. त्यानंतर येतो तो म्हणजे आपल्या संध्याकाळचा दिवा लावण्याची वेळ येते. तर आपली संध्याकाळ ही अशीच होत असते. सकाळ म्हणा, संध्याकाळ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये होतच असतात आणि होतच राहाव्या. यामुळे एक चांगली एनर्जी, चांगली प्रसन्नता तयार होते आणि मस्त वाटतं घरामध्ये. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा सुगंध येतो ना घरात, खरंच खूप मस्त वाटते. एक तर कापूर झाला, त्यानंतर हा धूप झाला त्यासाठी. त्यानंतर इथे स्वयंपाक झालेला होता आणि आज स्वयंपाकामध्ये होतं साधं सिंपल अशी काय म्हणतात याला, चकोल्या. तर याला डाळ ढोकळीसुद्धा म्हणतात, तर याला चकोल्यासुद्धा म्हणतात. तर ही डाळ ढोकळी आम्ही बनवलेली होती आज चकोल्या, आणि खरंच मस्त झालेल्या होत्या आजच्या चकोल्या. आणि आपण म्हणतो ना की मुलं सारखे मोबाईल बघतात, पण आज गार्गी ना मस्त काहीतरी करत होती. गेले 10 दिवसापासून तिचं हे सगळं सुरू आहे की ती मोबाईलमध्ये ड्रॉइंग बघते आणि मग ती अशी ड्रॉइंग काढते. तर एक बरं वाटतं की चला म्हणजे काहीतरी चांगलं घेतलं जातं, कारण की आत्ताची मुलं, सगळीच मुलं, ही पण बघतच असते कार्टून, नाही असं नाही. पण जर ह्या चांगल्या गोष्टी केल्या तर बरं वाटतं जरा, की चला काहीतरी चांगलं शिकल्या जाते त्यासाठी म्हणून. तर हिने मस्त सुंदर असं घर काढलेलं होतं आणि ही रोजची तिची एक सवय झाली आता की मी ड्रॉइंग काढणार, मी असं करणार, आणि ड्रॉइंगची आवड तयार झाली. हे खूप बरं वाटतं मला तर रात्रीची सगळी कामं आपली आटोपलेली आहेत. मस्त चकाचक किचन झालेलं आहे. उद्या सकाळसाठी सगळी तयारी झालेली आहे, भाजी वगैरे जे काही असेल ते. आणि सगळ्यात शेवटचा मी इथे एक पॉईंट असा करते की आपलं जे बेसिन असतं ना त्यामध्येही मी इथे फिनाईल एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि असं स्प्रे बॉटलमध्ये त्याला टाकत असते. तसं तुम्ही इथे गरम पाणी टाकू शकता, पण जेव्हा आपलं कुकरमधलं जे पाणी असतं ना, जेव्हा एक्स्ट्रा असतं तेव्हा गरम पाणी मी सतत यामध्ये टाकत असते. त्यामुळे मी आत्ता रात्रीच्या वेळी टाकत नाही. टॉयलेट, बाथरूम आणि बेसिनमध्ये फिनाईलचा फक्त स्प्रे करत असते, जेणेकरून ती छोटी छोटी चिलटं असतात जी रात्रभरात घोंगावत असतात तिथे ते होत नाही. त्यानंतर शेवटचा पार्ट म्हणजे आपल्या स्वतःकडे थोडंसं लक्ष देणं. तर इथे एक तर फेस वॉश नाही तर स्क्रब, दोनपैकी एक काहीतरी मी इथे करत असते. तर आता मी इथे तर आज स्क्रब घेतलेला आहे टॅन रिमूव्हलचा, हिमालयाचा टॅन रिमूव्हल स्क्रब आहे. तो व्यवस्थित करून घेते. मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि बऱ्यापैकी थोडा वेळ जास्त ना स्क्रब करा. स्किन एवढी चांगली वाटते आणि रात्रीच्या वेळी स्क्रब करून त्याच्यावर परत लोशन वगैरे लावून मस्त वाटते आपली स्किन. तर माझ्याकडे ममाअर्थचं लोशन आहे आणि ममाअर्थचं लोशन खरंच लहान मुलांसाठी आणि आपल्यासाठी तरी खूप चांगलं आहे. म्हणजे मी गेले 1 वर्षापासून यूज करते, पण खूप चांगलं आहे. खूप लाईट वेट आहे आणि मस्त आहे ते लोशन. खूप हेवी असं वाटत नाही. तर हे रात्रीचं एक फायनल रुटीन तयार झालेलं, म्हणजे फायनल रुटीन नाही तर ही फायनल एक आमची गोष्ट असते ती तयार होऊन जाते रात्रीच्या वेळी. आणि बस अशा पद्धतीने माझा आजचा दिवस इथे संपलेला आहे. इथे व्हॉईस खूप जास्त होतं त्यामुळे मी इथे व्हॉईस ओव्हर करते. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि तुमची संध्याकाळ ते रात्रीची रुटीन काय असते, सेम असते का? आपली रुटीन तशी सेम नसते, काही ना काही बदल होत असतो प्रत्येकाच्याच रुटीनमध्ये. त्याचप्रमाणे माझ्या रुटीनमध्ये आज चिवडा बनवणं होतं. तर रोज काही आपण अशा गोष्टी करत नाही. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. कसा वाटला नक्की सांगा. प्लीज बाय.